मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारा 2 दिवसांवर आला असताना महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। आज 7 आश्री सप्टेंबरला बुलढाण्यात महाविकास आघाडीची एकत्रित पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकार्पण सोहळ्यावर सवाल उपस्थित केले। नगरपालिकेने छापलेल्या पत्रिकेत सर्व जातीय महापुरुष असा उल्लेख केल्याने महाविकास आघाडीकडून संताप व्यक्त करण्यात आला। पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट परवानग्या याबद्दल देखील सवाल उपस्थित करण्यात आला। पत्रकार परिषदेला विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाल, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवंत, अयनड विजय सावले, प्रदेश सचिव जयश्री शेलके, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेलके, संजय राठोड यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना धीरज लिंगाडे म्हणाले की सिंधुदुर्गात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते। तो कोसलला म्हणून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत। महापुरुषांच्या विषयी आमच्या मनात तीव्र आदराची भावना आहेत। केवळ पुतळे लावून आम्ही त्याकडे पाहणार नाही, तर महापुरुषांची शिकवण आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणारे आहोत। महापुरुषांची कुठलीही जात नसते, मात्र नगरपालिकेने सर्व जातीचे महापुरुष असा शब्द वापरला, त्याबद्दल आपला आक्षेप असल्याचे ते म्हणाले। बुलढाणा शहरात एवढे पुतळे उभारले, त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, असा सवाल त्यांनी केला। नगरपालिकेने जेवढ्या जागा हस्तांतरित करून घेतल्या त्या पुतळे उभारण्यासाठी घेतल्या की पुतळे उभारण्यासाठी याचा खुलासा नगरपालिकेने करावा, असेही ते म्हणाले। गायकवाड यांच्या आधी शिवस्मारक समिती कार्यरत होती, मात्र सर्व काही मी केल्याचा आविर्भाव गायकवाड आणत आहेत। गायकवाड यांनी आधी स्मारक बनवण्यासाठी समितीने उन्याला लाख रुपये दिले होते, असे हर्षवर्धन सपकाल म्हणाले। महापुरुषांच्या बद्दल प्रत्येकाच्या मनात अस्मिता आहे, म्हणून आम्हाला या स्मारकांची काळजी आहे। त्यामुळेच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे का, हा सवाल महत्त्वाचे आहे, असे काँग्रेसच्या सचिव जयश्री शेलके म्हणाल्या। पत्रिकेत सर्व जातीय महापुरुष असा उल्लेख झालेला आहे, ही अतिशय गंभीर आहे, असेही जयश्री शेलके म्हणाले। शासनाची मनोवृत्ती जातीय आहे की आमदारांची, असा सवालही जयश्री शेलके म्हणाले।